हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर स्वागत आहे तुमचे पुन्हा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी आम्ही पालक चिरून घेतली होती, कारण मला डाळ भाजी करायची होती, कारण माझ्या बहिणीला जायचं होतं हॉस्पिटलला. तर मी आधी डाळ भाजी ठेवली आणि त्यानंतर चहा वगैरे केला आणि चहा पिला. त्यानंतर माझ्या आईने संक्रांतीला आमच्याकडे पेंढी म्हणतात त्याला, तर त्या पेंढ्या आणल्या होत्या. तर मग संक्रांतीच्या दिवशी माझ्या आईने मग केल्या नव्हत्या, तर मग त्या आम्ही उकडवून घेतल्या आणि आई शिल्लक बसली होती, कारण प्राची खाली कामं करत होते, त्यांचे कामं झाले होते. मग मी माझे कामं आवरायला बसली. मी माझे कामं करून टाकले पूर्ण. रूम वगैरे, लिव्हिंग रूम वगैरे तहसनेस झाला होता, तर मग सगळं मी आवरून घेतलं व्यवस्थित. आणि माझी बॅग आहे बुक्सची, जी मला इन्स्टिट्यूटकडून आलेली होती. तर सोफा वगैरे झटकून घेतला व्यवस्थित आणि सेट करून टाकला. आणि मग किचन वगैरे झाडू मारत आणलं व्यवस्थित सेट करून झाल्यावर सोफा. आणि त्यानंतर तोपर्यंत संस्कार आमच्या गावामध्ये होती मंडई, तर ते मंडईमध्ये संस्कार गेला होता स्कूलमध्ये. आणि माझे बाबा वगैरे गेले होते मंडईमध्ये बघायला मंडई. तर मला काही इंटरेस्ट नाही मंडईमध्ये, पण मग कामं राहिले होते माझे, खूप वेळ झाला होता कामांना, तर मग कामं लवकर लवकर करून टाकले. आणि त्यानंतर मग खाली संस्कार पण गेला आणि संस्कारनी पण खालचे कामं आवरून टाकले होते. तो मस्ती करत होता खाली आधी. माझी बहीण म्हणत होती त्याला की झाडू कर, तू एकही काम नाही करत. मग मी तीळ वगैरे भाजून घेतले आणि शेंगदाणे पण भाजून घेतले व्यवस्थित. तीळला थोडा वेळ लागतो, कमी पावरवर, म्हणजे कमी गॅसवरच करून टाकलं मी तीळ व्यवस्थित भाजून. आणि मग तिळगुळ तयार करून घ्यायचा होता मला, कारण आमच्या गटाची होती मीटिंग. तर मीटिंग म्हणजे संक्रांत मनवतो, आमचं बचत गट आहे, तर बचत गटाच्या बाया मिळून आम्ही सगळी संक्रांत मनवतो, सेलिब्रेट करतो. दरवर्षीच करतो आम्ही, प्रत्येक वर्षी. तर संक्रांतीमध्ये आम्ही घेतलं होतं वाणांसाठी ट्रे घेतलं होतं, जे चहा वगैरे आपण देतो स्टीलचे, एक छोटं ट्रे आणि एक मोठं ट्रे. मग अशा प्रकारे मी तिळगुळ घुमवून घेतलं मिक्सीमध्ये. इलायची वगैरे एकत्रच टाकली होती मी, शेंगदाणे तीळ वगैरे, आणि मी तयार करून घेतलं. संस्कार गेला होता स्कूलमध्ये. संस्कारच्या येईपर्यंत मला सगळे काम करून घ्यायचं होतं, कारण मग संस्कारचे पेपर पण सुरू आहे स्कूलमध्ये, तर त्याचा अभ्यासही घ्यावा लागतो. तर त्यामुळे मी माझे पूर्ण कामं आटपून टाकले. मग तो आला, त्यानंतर त्याला जेवण वगैरे करायला लावलं आणि भांडी वगैरे सगळं घासून घेतली. मी काही तयारी करणार नव्हती, कारण त्याचा अभ्यास असतो आणि नंतर मग सायंकाळचे कामं आणि माझ्याकडे मीटिंग असते, तर त्याला खूपच लेट होतो, कारण बाया वेळेवर येतच नाही. आणि त्यामुळे म्हणून मी सगळे कामं आधीच करून टाकले होते. आणि राहिला स्वयंपाक, तर मग स्वयंपाक करणार होती. तर आज स्वयंपाकही लागत नव्हता, स्वयंपाक होता सकाळचंच खूप, म्हणून काही बनवायचं नव्हतं. तर माझी आई म्हणे बघू नंतर. तर माझी आई वगैरे पण आली होती बाहेरून कामावरून. तर अशा प्रकारे मी माझी कामं आटपून टाकली. आणि त्यानंतर मग मला साडी विअर वगैरे करता नाही येत, तर आई वगैरे घरी नव्हती, तर मग मी साडी वगैरे विअर नाही केली होती, माझी इच्छाच नव्हती. मग आणि हा आणलं होतं आमच्या गटाचा सामान. तर इथे मुलांचं खाऊ आणि जिलेबी आणि नमकीन आणलं होतं. आणि मग अशा प्रकारे आम्ही लूट वगैरे लावली मुलांची. खूप एन्जॉय केला त्यांनी सर्वांनी. अशा प्रकारे संस्कार बघा कसा करत आहे चॉकलेटसाठी. आणि ही मुलगी पण खूप चॉकलेट करत होती, छोटीशीच आहे पण चॉकलेट पाहिजे करत होती. तर हे आम्ही लेडीज वगैरे मस्त एन्जॉय केला, छान वाटलं सर्वांनाच. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्याच लाईकमुळे मी समोर व्हिडिओ करण्यास मला मोटिवेशन मिळेल. तर त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी व्हिडिओमध्ये काय करायला पाहिजे हे नक्कीच सांगा, तर मी माझ्या घरच्या डेली रुटीन दाखवते. थँक्यू.